नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या नारळ बागेला आपण वेळोवेळी खत देत आहोत. वेळोवेळी पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. वेळोवेळी आपण फवारणी पण चांगल्या पद्धतीने करतोय. तरी देखील आपल्याला उत्पादनात वाढ दिसून येत नाही. यामागचं खूप मोठं नैराश्य आपल्या शेतकऱ्यांमध्ये पसरलेलं आहे की एवढी मेहनत करून पण आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन मिळत नाही. तर यामागे आपल्याला नारळाच्या झाडांमध्ये खूप सारी रहस्य दडलेले आहेत. याचाच उलगडा आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला उत्पादनावरती दिसून येणार आहे. आपल्या फुलोऱ्यावरती वाढ दिसून येणार आहे. नारळ गळती जी आहे, छोटे छोटे नारळ येत आहेत पण ते गळून पडत आहेत, याच्यावरती देखील आपल्याला यामध्ये परिणाम दिसून येणार आहे. आणि सगळ्यात मोठा फरक तो म्हणजे या माहितीद्वारे आपल्या उत्पादनावरती आपल्याला दिसून येणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, यामधील आपण पहिला भाग बघू, खरं रहस्य म्हणजे काय. तर खरं रहस्य यामधलं आपण जाणून घेऊया. तर बहुतेक शेतकऱ्यांना असा समज आहे की जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन. तर हा निव्वळ गैरसमज आहे. तर यामध्ये खरं रहस्य दडलेलं आहे ते म्हणजे मुळांच्या मध्ये जी झाडांची मुळं आहेत. तर जे नारळाचं झाड जे आपल्याला दिसतं ना, त्याचा 90% जो मुळांचा भाग आहे तो जमिनीच्या वरच्या थरांवरती पसरलेला दिसून येतो. याचा नेमका अर्थ काय येतो? जर आपण खोडांच्या जवळ ज्यावेळी खत टाकतो किंवा खतांची कुठल्याही फवारणी करतो, त्यावेळी आपण काय करतो, झाडांच्या बरोबर खोडांच्या जवळ खत टाकतो, पण ते झाडाला त्याचा पूर्णपणे फायदा होत नाही. कारण शेवटी झाडांना बळकटी कोण देतं? मुळं देतात. तर खऱ्या अर्थानं ते खत जे आहे जिथं पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचतच नाहीत. त्यामुळे हीच आपण खूप मोठी चूक करत आहोत. अनेक शेतकरी ही चूक करत आहेत का तर त्या मुळांच्या भोवती मुळांना बळकटी तर खऱ्या अर्थानं झाडांना बळकटी. म्हणून मुळांच्या सभोवती व्यवस्थितरित्या खत पसरलं पाहिजे. त्यामुळं झाड आपलं चांगलं मजबूत बनतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन येणारे फुलोरा असू देत, आपले नारळांची वाढ म्हणा, ही चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळून येते. तर मित्रांनो, भाग दुसरा. तर दुसरं मोठं रहस्य यामधलं काय? तर मित्रांनो, एक मी प्रश्न विचारतो की नारळाच्या सभोवतालची जो भाग आहे याची माती कधी आपण उकरून पाहिली आहे का? जर आपल्याला माती खूप घट्ट चिकट जाणवली तर समजून जायचं की मुळांना हवा अजिबात मिळत नाही आणि हवा नसल्यामुळे मुळांची जी वाढ आहे तीच कमी झालेली आहे, ती खुंटलेली असते. हे पहा, मुळे पूर्णपणे त्यामुळे कमकुवत झालेले असतात. आणि मीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे मुळांनाच जर बळकटी नसेल तर वरती मुळच झाडांना पोषण व्यवस्थित देऊ शकत नाहीत. त्यामुळं मुळांची बळकटी आपल्याला खूप महत्वाची ठरणार आहे. का तर वर्षातून किमान एकदा का होईना, महिन्यातून आपल्याला माती कायम अशी सैल करणं, भुसभुशीत करणं गरजेचं ठरतं. त्यामध्ये ही साधी प्रोसेस आहे, ही करणं आपल्याला फार गरजेचं आहे. का तर मुळं जेवढी बळकट, मुळं खऱ्या अर्थानं बऱ्याच गोष्टींचा जो पुरवठा झाडांना असतो ते मुळंच पुरवत असतात. म्हणजे ऑक्सिजन असू दे, अन्नद्रव्यांची जी होणारी कमतरता असू दे, बऱ्याच गोष्टी मुळांच्या मधूनच झाडांना मिळत असतात. त्यामुळं मुळांना बळकटी तर खऱ्या अर्थानं झाडांना बळकटी. त्यामुळं माती भुसभुशीत ठेवणं, व्यवस्थित माती सैल करून ठेवणं, ह्या गोष्टी आपल्याला करणं फार गरजेच्या ठरणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये भाग तिसरा. तर पानं कशा पद्धतीने इशारा देतात आपल्याला. तर मित्रांनो, नारळाचं झाड बोलत नाही, पण त्यांची जी पानं आहेत ती आपल्याला सगळं काही सांगून जातात. ते म्हणजे पानं फिकट हिरवी दिसत असतील, किंवा पानं समजा पिवळी पडतायत, किंवा पानांचं जे टोक आहे ते वाळल्यासारखं आपल्याला दिसत आहे. तर मग मित्रांनो, तर याच्यावरती रोगच पडलेला नसून तर काही ठराविक पोषक द्रव्यांची, पोषक तत्वांची त्याला कमतरता आहेच आहे. अशा पद्धतीनं कधी कधी पाण्याची कमतरता असते, पाण्याचा ताण आलेला असतो झाडांवरती. कधी कधी मी सांगितल्याप्रमाणे मुळांचा देखील ताण झाडांवरती आलेला असतोय. आणि आपण जास्तीत जास्त म्हणजे पानं पाहून झाडांची जी हेल्थ चेकअप आहे ती प्रत्येक शेतकरी बांधवानं शिकणं गरजेचं आहे.
तर मित्रांनो, भाग यामधला चौथा, पाण्याचं सर्वात मोठं रहस्य. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचा गैरसमज काय झालेला आहे की जेवढं जास्त पाणी तेवढं जास्त उत्पादन, तेवढा जास्त फायदा. तर हे फार चुकीचं आहे. तर मित्रांनो, झाडांच्या मुळांच्या भोवती, झाडांच्या खोडाजवळ जर सतत पाणी साठत राहिलं तर ते खूप हानिकारक झाडाला ठरतं. ते म्हणजे झाडं श्वास घेत असतात मुळांच्याद्वारे. तिथं आपल्याला जर ऑक्सिजनच झाडांना नाही पुरेसा मिळत राहिला, त्यामुळे झाडांना मोठ्या प्रमाणामध्ये मार बसतो. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पण समतोल राखणं गरजेचं आहे. एखादी वेळी पाणीच कमी पडलं तर फुलोरा म्हणा, लहान नारळ म्हणा, याची गळती चालू होते. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी, म्हणून आपल्याला पाण्याचा जो समतोल आहे तो राखता आला पाहिजे. म्हणून योग्य नियोजनही असणं गरजेचं आहे. म्हणजे की पाणी अतिप्रमाणामध्ये पण नसावं आणि पाणी अतिशय कमी प्रमाणामध्ये पण नसावं. म्हणजे मग आपण ठिबकद्वारे असू दे किंवा आपण पाटाद्वारे जरी पाणी देत असेल तर त्यामध्ये पाण्याचा व्यवस्थित, पाणी कुठंही साठून राहिलं नाही पाहिजे, पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला पाहिजे. ह्या गोष्टींची काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं ठरणार आहे. का तर पाण्याचा ताण जो झाडांच्या वरती येतो तो खूप वाईट असतो. म्हणजे अतिताण पण पाण्याचा नसावा आणि पाणी कमी पण पडू नये झाडाला. योग्य समतोल आपल्याला पाण्याचा राखता आला पाहिजे. तर मित्रांनो, यामध्ये भाग पाचवा, सर्वात दुर्लक्षित गोष्ट कोणती? तर आपण कधी झाडांच्या जो शेंडा असतो त्याच्याकडे नीट कधी पाहणी केली आहे का? नवीन पानं, जी कोंब येतो त्यावेळी नवीन पानं व्यवस्थित बाहेर पडतायत का? किंवा जो झाडांचा शेंडा आहे तो अगदी हिरवागार असा आपल्याला जाणवतो का? आणि आपल्याला झाडांच्या मध्ये ह्या गोष्टींमुळे काय बदल दिसत आहेत का? कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडांचा शेंडा हे झाडांचं हृदय आहे बरं का. इथं जर समस्या आली, झाडाच्या शेंड्याला जर समस्या आली तर अख्खं झाड आपलं धोक्यात येतं. म्हणून दर महिन्याला आपण शेंड्याची एकदा का होईना तपासणी करणं फार गरजेचं ठरणार आहे. तिथं आपल्याला काळजी, म्हणजे तिथं किडींचा प्रादुर्भाव होता कामा नये. तिथलं जे निरीक्षण आहे ते अख्ख्या आपल्या झाडांचं व्यवस्थापन चांगलं ठेवू शकते. म्हणून झाडांच्या शेंड्यांचं जे निरीक्षण आहे ते चांगलं ठेवणं गरजेचं ठरणार आहे. तर मित्रांनो, शेवटचा भाग तो म्हणजे सहावा. तर शेवटचं रहस्य काय हे आपण याद्वारे जाणून घेऊया. तर मित्रांनो, कोणतेही मोठे उत्पादन जे आहे ते एकाच दिवसात मध्ये मिळतं किंवा एकदमच मला मिळालं पाहिजे असं नाही. उत्पादनासाठी आपण छोट्या छोट्याच गोष्टी व्यवस्थितरित्या जर पार पाडल्या तर उत्पादन आपल्याला हमखास आहे. तर छोट्या गोष्टी म्हणजे कोणत्या? खतांचं नियोजन व्यवस्थित ठेवा, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं ठेवा, वेळोवेळी चांगल्या पद्धतीनं फवारणी असावी, आपलं निरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली बाग स्वच्छ राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोग आणि किडींचा जो प्रादुर्भाव आहे तो वेळोवेळी आपल्याला आटोक्यात आणता आला पाहिजे. त्याच्यावरती आपलं लक्ष चांगलं असलं पाहिजे. खरं सांगू का, हीच यशस्वी नारळ बागेची खरी गुरुकिल्ली म्हणजे ह्याच गोष्टी आहेत. महागडी औषधं, महागडी उपकरणं, कायम आपल्याला औषध, ह्या सगळ्या गोष्टी उपयोगाच्या कधीच ठरत नाहीत. आपल्याला ह्या सर्वात मोठा आणि सर्वात निरीक्षणाचा भाग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्यामुळं याच्याकडे कोणीही कसल्याही पद्धतीनं आपण दुर्लक्ष करू नका आणि व्यवस्थित आपलं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष असू दे. तर मित्रांनो, आज मी जी काही रहस्य नारळांची सांगितलीत ही आपल्याला नवीन वाटलीत का? किंवा हे या सगळ्या काय गोष्टीतून आपल्याला काही अनुभव आलेले आहेत का? आणि बाकी इतर कोणत्याही आपल्याला शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आजचा हा आपला व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत, नारळ उत्पादकांच्यापर्यंत, फळधारकांच्यापर्यंत, जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच वैज्ञानिक म्हणा, सोप्या आणि प्रत्यक्ष शेतीत उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण वेळोवेळी ह्या प्रत्येक बाबी, लहान सहान ह्या प्रत्येक गोष्टींचं मार्गदर्शन, म्हणजे साधारण आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता, अगदी रासायनिक खतांचा वापर न करता, अगदी कमी खर्चिक कशा पद्धतीनं आपण चांगल्या सेंद्रिय खतातून भरघोस उत्पन्न मिळवता येईल शेतकऱ्यांना, हा दृष्टिकोन आपला शेवटपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राहणार आहे. असेच
आणखी आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे बरीच रहस्य आपल्याला जाणून घेता आलीत. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. जय जवान, जय किसान.